नमस्कार. त्याचं काय झालं? त्या मुद्द्यांचं काय झालं ज्या मुद्द्यांना याआधी उपस्थित केलं गेलंय? या प्रश्नाचं उत्तर काहीच नाही असं मिळतं. नाही, आता नवा एक मुद्दा आलाय ज्यात मराठा आरक्षणासाठी 100% आरक्षणासाठी मनोज जरांगे आता पूर्णतः मैदानात उतरलेले आहेत. मग आधीचं आरक्षण कसं होतं, ते मिळालेलं होतं का, हा सगळे प्रश्न विचारले जातील आणि हे आंदोलन आता पेटणार आहे, सगळंच संपणार आहे, सरकार संपणार आहे, उद्ध्वस्त होणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. काहीतरी भयंकर होण्याचा घाट घातला जातो आहे. सरकार म्हणलंच नाही मी अटक करणार आहे म्हणून, हे अटक करण्याचं बोलतायत. सगळं घडत आहे आणि यावरची वेगळीच चर्चा आता ऐकायला येते. मला प्रश्न पडलाय, अशा वेगवेगळ्या चर्चा किती घडल्या आणि या चर्चांच्या मधूनच फलित काय आलं? मला आठवतंय, काही दिवसापूर्वीच कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं होतं. लक्षात घ्या, मनोज जरांगे आपल्या भाषणात म्हणालेत की बांगलादेश सारखं करू, शेख हसीना सारखं करू, सरकार उलथवून लावून टाकू, असं मनोज जरांगे म्हणालेत. बांगलादेश सारखं करण्यात येईल, ह्या सरकारचं अवघड करून टाकू. चालू झालं. आता बांगलादेश महाराष्ट्रात होणार, महाराष्ट्रात बांगलादेश होणार, फडणवीसांना पळून जावं लागणार, वगैरे वगैरे वगैरे. सगळं हे सगळं घडेल न घडेल, घडण्याची क्षमता आहे की नाही यावर मला भाष्य करायचं नाही. कारण काय माहिती आहे का, काही लोक बोलतात ते होणार नाही असं आम्ही सांगतो, लोक आम्हाला मूर्खात काढतात आणि मग पुढे ते होतच नाही. त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. याआधी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, अजून महिना व्हायचा राहिला. तेव्हा म्हणले सरकार उलथवणार, संसद ताब्यात घेणार, मोदींना आता राजीनामा द्यावा लागेल, अब मोदी का इस्तीफा चाहिए, आप धर्मेंद्र प्रधान का छोड़ दो बोले. काय झालं? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. न सरकार गिरी, न संसद की ईट गिरी, काहीच पडलं नाही. हे आले वापस. अब क्या बोलती पब्लिक म्हणून कार्यक्रम घेऊन निघालेत. काय झालं त्याचं? काही नाही झालं. हळूहळू हळू ह्या सगळ्यांचा उत्साह संपला. याच्या आधी एक चर्चा होती, या दीपिकेच्या आधी. ते म्हणले राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार. मंत्रिमंडळ सुद्धा फायनल करून टाकलं होतं. अर्थमंत्री पदावर जयंत पाटलांची नियुक्ती होणार बोललो होतो ना. आता जयंत पाटील अर्थमंत्रीपदी. मग ते आमच्या काय सुषमा अक्का आल्या पुढे, त्यांनी तर जयंत पाटील कसे उपयुक्त आहेत हे सांगितलं. मग राष्ट्रवादीमधून चर्चा सुचल्या जयंत पाटील होणार. ते ज्याला व्हायचंय ते म्हणाले माझं काही अजून नक्की नाही, ज्यानं करणार आहे ते म्हणाले असं होणार नाही. पण सगळ्यांनी चर्चा रंगवली. नाही म्हणले जयंत पाटील अर्थमंत्री होणार, 2 पक्षाचं एकत्रीकरण होणार. आता विलिनीकरण जवळपास फायनल झालेलं आहे. झाले जयंत पाटील राज्याचे अर्थमंत्री झाले का? किती फेकणार राव, किती वेडेपणा करायचा हा सगळा. त्याच्या आधी एक चर्चा होती, ते म्हणले धर्मेंद्र प्रधान गेले, आता देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार. कुणी त्यांना अर्थमंत्री केलं, कुणी त्यांना संरक्षण मंत्री केलं, कुणी त्यांना शिक्षण मंत्री केलं, संजय राऊत. याला उद्धव ठाकरेच्या पक्षातल्या माणसात आपले मंत्री होईनात म्हणून लोकांचे मंत्री करायची का खा झाली मला कळणार. सुषमा अंधारे ह्यांना अर्थमंत्री करायला लागल्यात, हे राऊत फडणवीसांना केंद्रातला कुठले खातं द्यायला लागलेत, ह्यांच्यासारखा हुशार माणूस नाही म्हणायला लागलेत. एवढं सांभाळणार दुसरा कोण आहे? देवेंद्र फडणवीसच आहे, ते घेऊन देणार आहेत तिकडं म्हणून. झालं का त्यातलं एक तरी झालं? फडणवीस केंद्रात गेले, अर्थमंत्री झाले, जयंत पाटील राज्यात, एकत्रीकरण झालं. का तोंडेच्या वाफात दवडता उगीच्या उगीच? तरी बरं तिच्या आल्यानं आता ते वाफेच्या वर चालणारे इंजिन बंद झालेत. किमान ह्यांची वाफ गोळा करून ती इंजिन तरी काही किलोमीटर चालविता आले असतं. इलेक्ट्रिक झालेत सगळे आता. न फडणवीस हटा, न एनसीपी घटा. उलट हे दुसरं होणार म्हणता म्हणता ह्यांच्यातले 2-4 सापडून घेऊन चालले. ते आपल्याकडे असतं बघा, ते वर बघ म्हणायचं आणि त्यानं वर बघितलं की खालचं काढून काहीतरी घेऊन जायचं. खालचं म्हणजे खाली ठेवलेलं सामान. पुन्हा अजून माझ्या नावाने कॅम्पेन चालू आहे,
वल्गर बोलतो. हे काय म्हणजे ह्यांच्या समोरून ह्यांच्या पार्टीतला एक एक माणूस लोक घेऊन चाललेत, यांना पत्ता नाही आणि आपलं हे चालू आहे, आमचं बेस्ट चाललंय, हे हटणार ते हटणार. त्याच्या आधी एक विषय बोलला होता, गडकरीच काढणार म्हणले. आता नितीन गडकरी काढून टाकणार म्हणजे संपला, खेळ संपला म्हणजे. ते गडकरी आता झालं गेलं, हटले गडकरी. नाही, तुम्हाला आठवतंय देशामध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे. खूप जुनं आठवतंय का विचारा होतंय, 2-4 महिने झाले की ती फार बाद होतंय. सत्तांतर होण्याची शक्यता आहे. इति काय पृथ्वीराज चव्हाण नवीन पंतप्रधान येण्याची शक्यता आहे. भाजपचाच येईल पण नवा येईल, फार भयंकर होईल. ऐका ना जरा. की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणतरी दुसरा माणूस येईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता. आणि माझा इशारा होता 19 डिसेंबरला. कधीच आहे वही व्हिडिओ? गेले का मोदी? गेले नाही ना गेले? मग का बोलले? हे नवा विषय द्यायचा होता, नवा. हे अजून आहे का? म्हणजे काय झाले विचारावंच लागतं मला प्रत्येक वेळेला. ते प्रकाश आंबेडकर आठवत आहे, मोदीला म्हणले होते तुमच्या 2 रीला माझ्याकडे आहेत, गपचूप राजीनामा देण्याचा बाहेर काढीन. आठवतंय ना? गपचूप राजीनामा देण्याचा रील बाहेर काढीन. बघायचंय? बघा. नरेंद्र मोदी, झाली तुमची 15 वर्ष, तुमचे सगळे गुलाम आहेत याची मला जाणीव आहे. पण एप्रिल पर्यंत थांबा. तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील, त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर खुर्ची खाली करा. पाहिलं मोदीने राजीनामा दिला का? जे मला आठवत नाही म्हणून विचारलं. आपल्याला काय ज्ञान कमी आहे, जरा दिला का? नाही ना. रीला बाहेर निघाल्या का? रीला बाहेर निघाल्या. यायला हे लेकरासारखं झालं बारक्या. झोप नाही तर राक्षस बोलवीन, झोप नाही तर भूत येत आहे, दुपारी उठलास तर भाऊ येऊन त्रास देतो, चावतो, आणि लेकरू गुपचूप झोपतो त्या भाऊच्या नादानं. तसं प्रकाश आंबेडकरांनी काढलेल्या 2 रीला, त्या एप्स्टीन फाईल मधला त्या पृथ्वीराज चव्हाणांचा विषय, कुठंच कशाचा पत्ता नाही. यांनी मांडलेले कोणतेही विषय घडलेच नाहीत, कारण ते घडणारच नव्हते. तसे रोज नवे विषय आणायचे, दर महिन्यात 2 विषय, 1 विषय काढायचा आणि त्याची चर्चा घडून आणायची. हीच तर असते नरेटिव्हची लढाई. पण आपण मात्र जुन्या झालेल्या विषयाला उकरून काढून हे असं झालंय का असा प्रश्न विचारायचा असतोच बरं का. नमस्कार.